जॉईन झालेले आहेत. सरांचंही मी या ठिकाणी रामितीच्या वतीनं आणि आपल्या सर्व प्रशिक्षणार्थींच्या वतीनं स्वागत करतो. आपला आजचा दुपारचा जो सेशनचा विषय आहे 2 ते 3:30 या वेळेमध्ये निर्यातक्षम फुले उत्पादन, खत व पाणी व्यवस्थापन आणि कीड रोग व्यवस्थापन या विषयावरती बाबर सर आपणास मार्गदर्शन करणार आहेत. तर आपल्याला सकाळी मी दिलेल्या सूचनाप्रमाणे प्रत्येकाने तंतोतंत पालन सूचनांचं करायचं आहे आणि कोणीही ऑन होल्ड कृपा करून राहू नका. युवराज, मी मग सांगितल्याप्रमाणे जे ऑन होल्ड राहतील त्यांना रिमूव्ह करून टाकायचं, त्यांना जॉईन करून घेऊ नका. जे रिगरसली जॉईन करतील तेवढे 4 लोक राहू द्या, पण त्यांनाच फक्त आपण जॉईन करून हे करू, म्हणजे त्यांची प्रेझेंटी ठेवा. आणि सगळ्यात महत्वाचं शेवटी प्रेझेंटी घ्या. आता दुसरी एक गोष्ट, प्रेझेंटी झाली तुम्ही बाहेर पडू नका. म्हणजे जे जॉईन झालेले आहेत त्यांना एक सूचना द्या आणि जे जॉईन शेवटी बाहेर पडले तर ते त्यांच्या जबाबदारीवर त्यांनी पुन्हा जॉईन करून घ्यायचं नाही. त्यांची प्रेझेंटी त्यांनी कसं बघायचं तो त्यांचा निर्णय राहील तो. मी सरांना विनंती करतो की आपलं सर व्याख्यान सुरू करावं. थँक्यू सर. यस सर. मला वाटतंय कालचा विषय आपण बऱ्यापैकी जे बघितलं त्याच्यामध्ये पिकाचं शरीरशास्त्र आणि थोड्याफार प्रमाणामध्ये खत पाणी व्यवस्थापनाचा काही विषय बघितला होता. मी आजच्या सत्रामध्ये विशेषतः जे आपल्याला फुलशेती, ज्याच्यामध्ये आपण एक्सपोर्ट ओरिएंटेड फुलशेतीचा विषय घेतलाय, तर त्याच्यामधले पिकाच्या लागवडी असतील आणि त्या संदर्भामधलं कीड रोग व्यवस्थापन असेल, तर या संदर्भामध्ये आज आपण थोडीशी माहिती घेणार आहोत. याच्यामध्ये कोणाला काय प्रश्न असतील तरी लोकांनी विचारले तर बरं राहतील. त्या निमित्तानं एक चर्चेचा विषय घडून जाईल आणि चर्चा पण होईल. तुमच्या भागामधले काय प्रेझेंट प्रश्न असतील, तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये काय अधिकारी काम करताना शेतकऱ्यांच्या फील्डला जात असतील, तिथं पॉलीहाऊस किंवा शेडनेट असतील, तर त्या ठिकाणी शेतकऱ्यांना काय अनुभव येतात किंवा तुम्हाला काय अनुभव येतात ते जर आपण शेअर करू शकलो तर त्या निमित्तानं एक चांगला चर्चेचा उपक्रम या ठिकाणी होऊ शकतो. मला वाटतं मी माझं प्रेझेंटेशन आता शेअर करतोय. माझी स्क्रीन शेअर होते, आय थिंक दिसते का? प्रेझेंटेशन दिसतंय? स्लाइड दिसते सर्वांना? ओके, चालू करायचं का? अजून जॉईन होत आहेत काय लोक? बघा, ज्या वेळेला एक्सपोर्ट ओरिएंटेड फुलशेतीचा विषय येतो त्यावेळेला काही पिकं आपल्या डोळ्यासमोर येतात की जी पिकं घेऊन आपण या गोष्टीचा विचार करतो. त्याच्यामध्ये प्रामुख्याने याच्यामध्ये पहिलं पीक येतं, म्हणजे पहिल्या स्तरावर आणि शेतकऱ्यांच्या आवडीचं म्हणायला लागेल आणि ज्याला मार्केटमध्ये खूप वर्षापासून ते प्रेझेंट आहे आणि खूप चांगली डिमांड आहे असं पीक बघायला गेलं तर जरबेरा हे पहिलं पीक येतं. आपण जरबेरापासून सुरुवात करू. मला वाटतंय मी त्याची फॅमिली वगैरे सांगण्यात मला कधी इंटरेस्ट वाटला नाही. आपण डायरेक्ट मुद्द्यावर येतोय. हवामानाविषयी जर आपण विचार केला की मला जरबेराची लागवड आता पॉलीहाऊस मध्ये करायची, तर मग ती कुठं करावी लागेल किंवा त्याच्यासाठी काय मला क्लायमेट बनवावं लागेल, माझं ग्रीन हाऊस उभं झालं, माझं स्ट्रक्चर करणार आहे, तर मला त्या ठिकाणी कशा पद्धतीचं क्लायमेट तयार करावं लागेल जेणेकरून मी चांगल्या प्रतीचं उत्पादन घेऊ शकतो. जर आपण जरबेराचा विचार केला तर त्याच्यामध्ये प्रामुख्यानं टेम्परेचर हा विषय असतो. काल पण मी या संदर्भामध्ये आपल्याशी चर्चा केली होती की दिवसाचं जे तापमान आहे ते आणि रात्रीचं तापमान याच्यामध्ये आपल्या महाराष्ट्राच्या कंडिशन्स मध्ये जर विचार केला तर कोणत्याही सीझनला जावा, संध्याकाळी 18-20 असेल तर दिवसा ते तापमान 35-36 असतं. म्हणजे जवळपास डबल फरक आहे. स्टेबल क्लायमेट मिळवण्यासाठी आपल्याला दिवसा थोडीशी
तडपड करावी लागते, कारण दिवसा सूर्यप्रकाशाच्या तीव्रतेमुळं आपल्याकडं टेम्परेचर वाढत राहतं आणि चॅलेंजेस खूप मोठे आपल्याला दिवसाच्या प्रहारामध्ये पाहायला मिळतात. संध्याकाळी थोडंसं वातावरण थंड होतं. ऑलमोस्ट त्या ठिकाणी क्रॉप कॅनोपी असते, त्यामुळं टेम्परेचर 18-20च्या आसपास राहत असतं. परंतु दिवसासाठी जर आपण बघितलं तर 27 ते 30 हा मॅक्झिमम क्रायटेरिया आहे, जो की थंडीमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. विषय येतो पावसाळ्यामध्ये जिथं ड्राय क्लायमेट आहे किंवा उन्हाळ्यामध्ये सगळीकडं जवळपास 40-41 डिग्री टेम्परेचर असतं आणि या टेम्परेचरच्या रेंजमध्ये आपल्याला तिथं कॉन्स्टंट एक 27, 30, 32 पर्यंत टेम्परेचर ठेवणं आणि आर्द्रता 70-80 पर्यंत वाढवणं हे आपल्यासाठी चॅलेंज असतं. आणि हे जर आपण अचीव्ह केलं, म्हणजे जरबेराला विशेषतः लिफी एरिया तुम्ही बघितला तर सर्वसाधारण 12, 15, 16 पर्यंत पानं असतात आणि 6,000 रोपांच्या हिशोबाने जर आर्द्रता बनवायची झाली तर आपल्याला आर्टिफिशियली फॉगिंग सिस्टीम किंवा त्या ठिकाणी होज पाईपने आपल्याला बेड वरती ओलं करणं, कडा पाण्याने भिजवणं हे खूप गरजेचं आहे. जोपर्यंत आर्द्रता आपण त्या ठिकाणी प्लांट लेवलला किंवा पिकाच्या लेवलला बनवत नाही, तोपर्यंत आपल्याला टेम्परेचर सुद्धा ड्रॉप करता येणार नाही आणि आपल्याला जी अचिव्हमेंट पाहिजे, जी एक क्वालिटी ग्रेड आपल्याला फ्लावर्स पाहिजेत, फुलं पाहिजेत, जे एक्सपोर्ट साठी आपण विचार करतोय, तर ती फुलं घ्यायची असतील तर तुम्हाला या क्लायमेटमध्ये काम करावं लागेल. लाईट इंटेन्सिटी जर बघितली तुम्ही लक्समध्ये, अगदी तुमच्या प्ले स्टोअरला जाऊन लाईट इंटेन्सिटीचे ऍप मिळतील तुम्हाला, त्याच्यामध्ये पण चेक करू शकता. पण थोडंसं त्याच्यामध्ये करेक्टनेस खूप कमी असतो. तुम्ही हेच 3 ते 5 हजारापर्यंत आपल्याला एक इन्स्ट्रुमेंट मिळतात, लक्स मीटर मिळतात मार्केटमध्ये. जर कोण जरबेराचं प्लांटेशन करत असेल, निश्चित त्यानं लक्स मीटर घ्यावा. त्या ठिकाणी त्या पिकाला लागणारं 35 ते 40 हजार लक्स लाईट इंटेन्सिटी मिळते का, ही मधली जी शेडनेट आपण वापरतो की सूर्यप्रकाश कमी जास्त होतोय, त्यावेळेला आपल्याला ती सरकवायची आहे, बंद करायची आहे, तर त्या ठिकाणी ती वापरता येईल. आणि तुम्हाला जर त्या ठिकाणी लाईट इंटेन्सिटीवर काम करायचं असेल तर मला वाटतं सकाळच्या किंवा कालच्या सकाळच्या सत्रामध्ये सरांनी सांगितलं असेल की त्या ठिकाणी थर्मल नेट, जे अल्युमिनियम नेट म्हणतो आपण किंवा त्याला थर्मल नेट म्हणतात, अशा नेटचा वापर करून जर तुम्ही जरबेराचं प्रोडक्शन घेतलं तर निश्चितच रात्रीचं थंडीमधलं तापमान वाढवणं आणि दिवसाचं डेचं हाय टेम्परेचर आपल्याला 2 डिग्रीनी ड्रॉप करणं हे फक्त एका नेटनी आपण पॉसिबल करू शकतो. तर हे त्या जरबेराच्या याच्यासाठीचं क्लायमेट कंडिशन्स आहेत. या क्लायमेट कंडिशन जर आपण कंट्रोल ठेवल्या तर आपल्याला निश्चितच खूप चांगलं उत्पादन मिळेल. आता त्यानंतरचा भाग येतो की आता बरेचसे शेतकरी, जवळपास 99% शेतकरी हे सगळं मातीमध्ये काम करत असतात. बाहेरून माती आणली जाते, म्हणजे लाल माती आपण जी म्हणतो. आता मातीमध्ये 2 प्रकार आहेत, एक हलकी माती निचरा होणारी, दुसरी मध्यम आणि तिसरी भारी जमीन. आपल्याला दोन्ही तिन्ही मातीचा जर विचार केला तर त्याच्यामध्ये हलक्या मातीमध्ये तुम्हाला सेंद्रिय कार्बाचं प्रमाण, ऑर्गॅनिक कार्बनचं प्रमाण कमी सापडेल, त्याचा EC कमी सापडेल, त्याचा pH तुम्हाला बऱ्यापैकी न्यूट्रल सापडेल. याचं कारण त्या 2 मातीच्या कणामधलं अंतर मोठं असतं आणि त्यामुळं लिच आउट झाल्यामुळं बराचशी माती ही फक्त खडे असतात आणि त्या ठिकाणी आपल्याला त्याला इनरिच करायचं असतं, म्हणजे त्याच्यामध्ये FYM ऍडिशन करायचं असतं. पण ही मातीच का घ्यायची, तर माती पाणी धरून ठेवत नाही. आज मी जर आज पाणी दिलं आणि तेच पाणी जर मी 10 दिवसांनी द्यायचा प्रयत्न केला तर मातीमध्ये वापसा राहणार नाही आणि वापसा नाही राहिला, तिथं हवा नाही आली तर त्या ठिकाणी तुम्हाला मॉर्टेलिटीचे चान्सेस येतात. म्हणून माती निवड खूप महत्वाची आहे की माध्यम, मग ते तुम्ही कोकोपीट मध्ये जावा, कोकोपीटचे EC pH क्रायटेरिया जे आहेत, किंवा 99% शेतकरी आज मातीमध्ये करतात. तर मातीमध्ये करत असताना आपल्याला मातीची तपासणी करणं खूप गरजेचं आहे. म्हणजे जरबेराला जी लागणारी माती आहे तिचा सामू सर्वसाधारण 5.5 ते 6.5च्या दरम्यान असावा. क्षारता त्याची 1 ECच्या खाली असावी.
ज्या वेळेला आपण त्या ठिकाणी न्यूट्रिशन ऍडिशन करत असतो आणि माती थोडी थोडी चिकट होत जाते नंतर, तर त्या ठिकाणी ईसी बिल्डअप होत जातो, म्हणजे क्षार डेव्हलप होत जातात. जेवढं कमी क्षारतेची माती सुरुवातीला तुम्ही वापराल तेवढं त्या ठिकाणी आपल्या पिकासाठी खूप चांगलं असतं. आता समजा एखाद्या शेतकऱ्यांनी ठरवलं की मी 10 गुंठ्याच्या पॉलीहाऊससाठी प्रयत्न करतोय, तर त्याला 1000 स्क्वेअर मीटर एरिया 10 गुंठ्याच्या पॉलीहाऊससाठी सर्वसाधारण 100 ब्रास माती लागेल. 10 ते 15-20 ब्रास पर्यंत FYM लागेल, म्हणजे चांगलं कुजलेलं म्हणतोय मी, चांगलं कुजलेलं शेणखत किंवा कंपोस्ट खत जे काय असेल ते लागेल. त्यानंतर भाताचं तूस टाकण्यामागे रिझन एकच आहे की त्याच्यामध्ये पोरॉसिटी राहावी, म्हणजे हवा खेळती राहावी, एरिएशन राहावं. शक्यतो भाताच्या तुसाचा CN रेशो जर तुम्ही बघितला तर तो खूप जास्त असतो, म्हणजे जवळपास 70:1 किंवा 80:1 असा असतो. त्या ठिकाणी कुजण्याची प्रक्रिया खूप स्लो होते. मग असं राईस हस्क जर तुम्ही वापरलं तर सर्वसाधारण 1 ते 1.5 टन राईस हस्क तुम्ही जर घेतलं तर ते त्या बेडच्या कंपोजिशन मध्ये तुम्ही भरलं पाहिजे. त्याच ठिकाणी तुमची जर हेवी सॉइल असेल, थोडीशी आणि वाढवलं पाहिजे. सर्वसाधारण सुरुवातीच्या काळामध्ये काही लोक वाळूचा किंवा याचा मीडियामध्ये वापर करत होते, परंतु कालांतराने काय झालं की पाण्यावरती शावर केल्यानंतर फक्त खडेवर राहतात आणि माती तशीच खाली निघून जाते. म्हणून बऱ्यापैकी ते लोक आता आजकाल टाळतात आणि त्या ठिकाणी तूस याचा वापर मोठ्या प्रमाणामध्ये करतात. ज्या वेळेला हे तूस कुजतं त्यावेळेला नत्राचा सोर्स वाढतो, नत्र वाढत असतं. त्यामुळे त्या ठिकाणी आपल्याला फक्त 1-2 वर्ष 1.5 वर्षानंतर काळजी घेणं गरजेचं आहे की त्या मातीमध्ये नत्राचा कंट्रोल करणं. आता हे सर्व कंपोजिशन तुम्हाला FYM असेल, माती असेल, राईस हस्क असेल, हे घेतल्यानंतर तर त्याचे बेड डायमेन्शन्स पण बनवायचे, की मग बेड कसे बनवायचे तुम्हाला पिक्चर मध्ये दिसत असेल. सर्वसाधारण 60 सेंटीमीटरचा माथा असावा, 60 पेक्षा जास्त असेल तर चांगला. 30 सेंटीमीटरचा 2 बेड मध्ये पाथवे असावा, म्हणजे चालण्यासाठी वॉकिंग डिस्टन्स असावं, आणि 1.5 फुटाचा उंची असावी. याचं कारण एकच आहे, बॉक्स टाईप बेड बनवण्यामुळं तुमच्या रोपांची वाढ, त्याचा लेवल चांगली राहते. दुसरी गोष्ट, त्यामध्ये निचरा चांगला होतो आणि पाणी खाली निघून जातं, कायम बेड वापशावर राहतात. उंच बेड केल्यामुळं मुळांची वाढ खूप चांगल्या पद्धतीनं होते आणि मर होण्याचं प्रमाण कमी होतं. आता हे सगळं करत असताना, म्हणजे ज्या वेळेला चांगल्या उत्पादनासाठी आपण प्रयत्न करतो त्यावेळेला सुरुवातीला तुमच्या जमिनीमध्ये जिथं आपण शेडनेट किंवा पॉलीहाऊस उभं करत आहोत, मुरुम भरणं गरजेचं आहे. दोन्हीचा संपर्क तोडणं गरजेचं आहे. वरचा थर आपला आपला टाकणाऱ्या मातीचा थर आणि खालच्या मातीमध्ये संपर्क राहता कामा नये, यासाठी तुम्ही त्या ठिकाणी मुरुम भरू शकता. त्यानंतर पहिल्या थरामध्ये तुम्ही माती टाका, त्यानंतर FYM टाका, त्यानंतर तुम्हाला वाटलं तर वाळूचा सर किंवा राईस हस्क याचा वापर करून हे सगळं चांगल्या पद्धतीने युनिफॉर्म मिक्सिंग करा. बऱ्याच लोकांचं कसं म्हणणं असतं की FYM आम्ही फक्त बेडमध्ये वरून भरतो, पण त्या पिकांच्या मुळ्यांना सगळीकडे एकसारखं ऑर्गॅनिक मॅटर असेल, एकसारखं न्यूट्रिशन असेल तर ते ऍब्सॉर्प्शनला खूप मदत होते. म्हणून कधीही कोणत्याही पिकामध्ये FYM टाकताना ते मातीच्या सगळ्या थरामध्ये जिथपर्यंत मुळांची कार्यक्षमता असते तिथपर्यंत तुम्हाला ते एकसारखं मिक्स करणं खूप गरजेचं असतं. म्हणून या 3-4 लेयरचा एकत्र मिक्सिंग करून तुम्ही बेड बनवले पाहिजेत आणि त्याचं फ्युमिगेशन केलं पाहिजे, निर्जंतुकीकरण केलं पाहिजे. निर्जंतुकीकरण केल्यानंतर बऱ्याच वेळेला त्यातले जीवाणू मारतात संपर्कात आल्यामुळं, पण आपण ते नंतर बॅक्टेरिया डेव्हलप करू शकतो. आता जरबेरामध्ये ज्या वेळेला आपण बेड केले त्यावेळेला बेसल डोस जर तुम्ही बेड बनवताना टाकले तर अतिउत्तम.
जर तुम्हाला वेळ मिळाला नसेल तर तुम्ही नंतर बेडमध्ये वरच्या साईडला थोडस सुरुवातीला प्लांट्सला पुशअप म्हणून सिंगल सुपर फॉस्फेट, बायोझाईम सारखे ग्रॅन्युअल्स, ह्युमिकचे ग्रॅन्युअल्स आणि मॅग्नेशियम सल्फेट सारखं सल्फेट बेसचं खत, ते तुम्ही सगळं जर एकत्र मिक्स केलं, त्याच्यामध्ये तुम्ही निंबोळी वापरत असाल तर निंबोळी मोठ्या प्रमाणामध्ये वापर करून ते तुम्ही एकसारखं मिक्स करून घ्यावं. आता जाती निवड करताना शक्यतो कोणती लाल कलर, पिवळा कलर किंवा एका जातीवर आपल्याला काम करता येत नाही. ज्यावेळेला मार्केटची डिमांड असते त्यावेळेला तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या 4-5 प्रकारच्या जातींची निवड करणं गरजेचं आहे, कलरची निवड करणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये लाल असेल, पिवळा असेल, पिंक असेल, ऑरेंज आणि व्हाईट अशा कलरची रोपांची तुम्ही निवड केली पाहिजे. याच्यासाठी तुम्हाला मार्केटमध्ये खूप मोठ्या प्रायव्हेट कंपन्या रोपांची उपलब्धता करून देत असतात. त्याच्यामध्ये स्वतः प्रत्यक्ष शेतकऱ्यांनी इतर शेतकऱ्यांच्या प्लॉटवरती जाऊन त्या जातींचा अभ्यास करून ती जात चांगली आहे का, त्याचं मार्केटचं ओरिएंटेशन काय आहे, कोणत्या जातीचा वापर केला तर अधिकचं उत्पादन आहे, त्याला कीड रोगाची परिणामकारकता कशी आहे, आपल्या हवामानाशी ते सुटेबल होईल का नाही, अशा एक 5-6 कलरच्या जाती तुम्ही जर सिलेक्ट केल्या आणि त्या जर तुम्ही लागवड करत असाल तर अतिशय उत्तम तुम्हाला त्याचा फायदा होत असतो. प्लांटेशन मध्ये बघितलं तुम्ही तर 2 ओळीमधलं अंतर, म्हणजे एका बेडवरती डबल लाईन प्लांटेशन केलं जातं. 2 ओळीमध्ये 37.5 सेंटीमीटरचं डिस्टन्स पाहिजे आणि रोप ते रोप 30 सेंटीमीटरचं डिस्टन्स पाहिजे. सर्वसाधारण आपल्याला 10 गुंठ्यामध्ये 6,000 रोपांचं प्लांटेशन करणं टार्गेट ठेवून आपण त्या ठिकाणी काम केलं पाहिजे. आता बऱ्याच वेळेला ज्या वेळेला ड्रिपचा विषय निघतो आणि आपण माती ज्या प्रकारची माती आपण त्या ठिकाणी वापरत असतो त्या मातीच्या प्रकारानुसार आणि पिकाच्या प्रकारानुसार आपण ड्रिप मध्ये चेंजेस केले पाहिजेत. म्हणजे विशेषतः लाल माती जर तुम्ही बघितली आणि पहिलं वर्ष जर बघितलं तर शेतकरी सांगतात की आम्हाला दिवसातून 2 वेळा पाणी दिलं तरी आमचे बेड कोरडे पडतात. त्याचं कारण असं आहे की आपण जी नवीन माती टाकतो तर ती खडा असते, मोठे खडे असल्यामुळं पाणी शक्यतो निघून जातं डायरेक्टली. ज्या वेळेला ती कंपोस्ट कुजायला लागतं आणि माती एकजीव व्हायला लागते त्यावेळेला त्या ठिकाणी खतं गेल्यानंतर तो कॉम्पॅक्टनेस यायला लागतो. हा येऊ नये म्हणून आपण त्या ठिकाणी तुस्तर टाकतच असतो, परंतु सुरुवातीच्या काळामध्ये खूप मोठा स्ट्रगल असतो आणि त्या ठिकाणी पाणी आपल्याला पसरून द्यायचंय, आपल्याला पाणी सरळ द्यायचं नाही खाली. त्यामुळं 2 ड्रिपर मधलं डिस्टन्स हे 30 सेंटीमीटर पेक्षा जास्त नसावं, 1 फुटापेक्षा जास्त नसावा, त्याच्यापेक्षा कमी असेल तर चालेल. आणि नंबर ऑफ ड्रिपर्स तुमचे वाढल्यामुळं त्या ठिकाणी तुम्हाला ड्रिपर डिस्चार्ज हा कट करावा लागतो. त्या ठिकाणी 1.3 लिटर पर आवर म्हणजे तुमचा सर्वसाधारण 1.25 लिटरचा तुमचा डिस्चार्ज असलेलं ठिबक तुम्हाला निवडणं खूप गरजेचं आहे. जे असेल तुमचं PCND टाईपचं ड्रीप असावं, जेणेकरून तुमची मोटर ही कमी कालावधीसाठी चालत असते आणि मोटर स्टार्ट झाल्यानंतर ड्रिपर ओपन झाले पाहिजेत आणि मोटर बंद झाली की ते पाणी बंद झालं पाहिजे. असं जर झालं तर प्रत्येक कोपऱ्यामध्ये, प्रत्येक बेडच्या प्रत्येक लाईनीमध्ये चांगला इक्वल वापसा आपण त्या ठिकाणी पाहतो. अन्यथा बऱ्याच वेळेला काय होतं की ड्रिपची निवड चुकली तर येणाऱ्या काळामध्ये आपल्याला त्या ठिकाणी त्या बेडमध्ये त्याचे दुष्परिणाम जाणवायला लागतात. कुठं पाणी जास्त होतं, कुठं कमी पडतं, लेवल कुठंतरी बिघडलेली असते आणि मग त्या ठिकाणी शेतकरी अडचणीत येतात. म्हणून ड्रिपची निवड प्रिसिजन फार्मिंग मध्ये म्हणजे शेडनेट किंवा पॉलीहाऊस क्षेत्रामध्ये ही नितांत गरजेची गोष्ट आहे आणि याच्यावरती खूप चांगल्या पद्धतीनं काम आणि बोलणं हे झालं पाहिजे. वेळेला शेतकऱ्यांच्या बघत असतो तर आपल्या शेतकऱ्यांना वापसा समजतो पण पाणी ओपनचं आणि पाणी प्रोटेक्टेडचं किती द्यावं, किती असलं पाहिजे आणि कायम कसं वापशावर ठेवायचं या गणितामध्ये ड्रिपची जोड ही
चांगली असणं खूप गरजेचं आहे. आता त्यानंतर खत व्यवस्थापनाचा भाग येतो. ज्या वेळेला सुरुवातीला तुम्ही लागवड करता त्यावेळेला तुम्हाला कुठल्याही कंपनीकडून रोपं दिल्यानंतर एकतर ती टिश्यू कल्चरची रोपं असतात, त्याची ताकद चांगली असते आणि या कंडिशनला आपण ज्या वेळेला काम करतो त्यावेळेला सुरुवातीचे 21 दिवस म्हणजे रोप लागवडीपासूनचा पहिला महिन्याचा टप्पा हा अत्यंत गरजेचा असतो. शेतकरी नवीन असतात, रोप नवीन असतात आणि ऍडजस्टमेंटचे दिवस असतात. ट्रान्सप्लांटिंग शॉक असतो. या ठिकाणी 21 दिवसाचे शेड्यूल त्या कंपन्या बनवून देत असतात त्याची केअर घेण्यासाठी. सुरुवातीच्या काळामध्ये तुम्ही त्याला वापशावर ठेवलं पाहिजे. मुळं ही फक्त त्या प्लग मध्येच असतात. त्याची वाढ मोठ्या प्रमाणात झालेली नसते. आणि हे अनुभव मी सुद्धा घेतलेले आहेत की आपण ड्रिपनी पाणी देण्याचा प्रयत्न करतो. मी छोटं बाळ समजतो. छोटं रोप ज्या वेळेला आपण ट्रान्सप्लांट करतो त्यावेळेला ते एक छोटं बाळ असतं. आपण त्याला लगेच 500 मिली 700 मिली असं पाणी नाही देऊ शकणार. म्हणजे 10 गुंठ्याच्या प्लॉटमध्ये 6000 रोप आहेत आणि मी 500 मिली प्रति झाड पाणी जर पकडलं तर 3000 लिटर त्या 6000 रोपांची सुरुवातीची गरज नाहीच आहे. त्याला 40 मिली पाणी लागेल दिवसाला, 50 मिली पाणी लागेल, नंतर 80 लागेल, 100, 200, 300 आणि ज्या वेळेला ते फ्रुटिंग स्टेज मध्ये फ्लॉवरिंग स्टेज मध्ये असेल त्यावेळेला त्याला 500 ते 700 ml वर प्रति झाड एवढं पाणी लागेल. मग सुरुवातीला बऱ्याच वेळेला लोकांना वापसा तयार करायला सांगितलं की शेतकरी 5 मिनिटं 10 मिनिटाच्या हिशोबाने मोटर चालू करतात. पाणी जास्त झाल्यामुळं त्या ठिकाणी खूप मोठ्या अडचणी आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे बऱ्याच वेळेला रोपांची सुरुवातीच्या काळामध्ये होणारी मर हा खूप किचकट विषय जरबेरा असेल, कार्नेशन असेल, कोणत्याही पिकामध्ये असेल तर हा पाहायला मिळतो. त्याचं कारण पाण्याचं कंट्रोल. ज्या वेळेला त्याच्या मुळ्या खूप चांगल्या पद्धतीनं पसरतील आणि तुमचं पाण्याचं इव्हॅपोरेशन रेट चालू होईल पिकामधून त्यावेळेला तुमचं पाणी थोडंफार जरी जास्त झालं तर त्यावेळेला ते पीक सहन करू शकतं. म्हणून सुरुवातीचे 21 दिवस किंवा 30 दिवस त्या पिकामध्ये खूप महत्वाचे असतात. त्यामुळे त्या ठिकाणी हँड शॉवर हाताने झारीने पाणी देणं वरून होस पाईपनी किंवा त्याला ड्रेंचिंगच्या माध्यमातून वापसा कंडिशनला तुम्ही जर खतांचं व्यवस्थापन केलं सुरुवातीच्या काळामध्ये तर त्या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीने त्या झाडांची वाढ होत असते. आता या ठिकाणी कसं होतं की प्रति झाड अगदी 0.4 ग्रॅम प्रति झाड आणि 0.04 प्रतिग्रॅम मायक्रोन्यूट्रिएंट आणि 0.4 ग्राम 19-19 म्हणजे NPK आणि मायक्रोन्यूट्रिएंट हे जर तुम्ही कॉम्बिनेशन मध्ये या प्रमाणामध्ये दिलं तर त्या ठिकाणी चांगली वाढ करून घेणं आणि ज्या वेळेला तो फ्लॉवरिंग स्टेजला येईल त्यावेळेला 2 भाग नत्र, 1 भाग फॉस्फरस आणि 4 भाग पोटॅश अशा प्रमाणामध्ये जर आपण त्याला खत व्यवस्थापन तिथून पुढे करत गेलो आणि त्याचबरोबर अल्टरनेट डेला कॅल्शियम नायट्रेट, मॅग्नेशियम सल्फेट सारखी खतं, कॅल्शियम आणि मॅग्नेशियम सल्फेट एकत्र नाही पण कॅल्शियम नायट्रेट सेपरेटली आणि मॅग्नेशियम सल्फेट आणि मायक्रोन्यूट्रिएंट हे जर त्या ठिकाणी आपण देत गेलो तर त्या ठिकाणी पिकाची खूप चांगली वाढ तुम्हाला पाहायला मिळेल. आणि त्या ठिकाणी फर्टिगेशन सोल्युशनचा EC म्हणजे आपण काल जे म्हणलो की इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी मिलीसिमेन्स पर सेंटीमीटर मध्ये आपण मोजली तर सर्वसाधारण 1.5 EC आपण फर्टिगेशन करणं गरजेचं असतं. तुमचं पाणी 1 ECचं 1 क्षाराचं आणि अर्धा क्षार तुम्ही खत असं जर तुम्ही डेलीला थोडं थोडं त्याला खत व्यवस्थापन करत गेला तर त्या ठिकाणी तुम्हाला खूप चांगले रिझल्ट पाहायला मिळतात. आता अशा पद्धतीचे 21 दिवसाचे शेड्यूल्स म्हणजे पहिल्या 21 दिवसामध्ये माझा आवाज व्यवस्थित येतोय ना? हॅलो हॅलो येतोय ना आवाज? हा येतोय. बघा सुरुवातीच्या पहिल्या 21 दिवसामध्ये अल्टरनेट डे किंवा 1-2 दिवसाडा त्याला जर ड्रेंचिंग आणि फवारणीमधून व्यवस्थितरित्या नियोजन केलं तर आपल्याला 21 दिवसानंतर ते झाड चांगल्या पद्धतीनं लीफ एरिया डेव्हलप करेल आणि मग नंतर आपण हळूहळू झाडाला पाणी वाढवू शकतो. सुरुवातीच्या काळामध्ये ज्या वेळेला आपण ड्रेंचिंग देतो त्यावेळेला
सर्वसाधारण 50 मिली पाणी त्या झाडाला गेलं पाहिजे. आणि फवारणीसाठी मला वाटतंय पाठीवरचे 15 लिटरचा पंप बघितला तर 4 पंप 10 गुंठ्यासाठी व्यवस्थितरित्या फवारणी करण्यासाठी गरजेचे असतात. आता हार्वेस्टिंग ग्रेडिंगचा हा तुमचा पार्ट परत होणारच आहे, पण एक जनरली मी जाताना तुम्हाला सांगतो की चुका कुठं होतात, आपल्या शेतकऱ्यांच्या चुका कुठं होतात. आपल्याकडं जरबेराची डिमांड आहे, फुलाची आपल्याकडच्या वातावरणामध्ये फुलांची क्षमता टिकवायची असेल तर आपल्याला एकतर ते थंड हवामानामध्ये काढलं पाहिजे, म्हणजे सकाळच्या प्रहारामध्ये किंवा खूप लेटला काढल्या हे फुलं ही पाण्यामध्ये गेली पाहिजेत. याचा अनुभव मी घेतलाय की ज्या वेळेला आपली लोक काम करायला जातात, ते काढतात, त्यावेळेला त्या गरम ग्रीन हाऊस मध्ये तशीच फुलं 1-2-3 तास ठेवली जातात आणि त्यामुळं बराचसा नुकसानीचा कार्यक्रम, म्हणजे त्याची किपिंग राहत नाही आणि मार्केटमध्ये गेल्यानंतर फुलं लूज पडतात आणि मग आपल्याला अपेक्षित दर मिळत नाही. जर हे टिकवायचं असेल तर आपल्याला त्या ठिकाणी काढल्या ती फुलं ती खालचं एक 5-10 सेंटीमीटरचं जे त्याचं बुडका आहे ते जर त्या पाण्यामध्ये बुडेल असं त्याच्यामध्ये सोडियम हायपोक्लोराईडचं सोल्युशन त्या ठिकाणी आपण वापरू शकतो. बरेच लोक साखर वापरतात. असं आपण टाकून लगेच जर त्याला त्या पाण्यामध्ये ठेवलं आणि विशेषतः हे पाणी, माझ्या मते हे पाणी जे आहे ते क्लीन असावं. क्लीन इन द सेन्स त्याचा ईसी खूप लो असावा. तुमच्याकडे जर पावसाचं पाणी साठवलेलं असेल आणि तसंच ते जर आरो वॉटरचं पाणी असेल आणि त्याच्यामध्ये तुम्ही फुलं ठेवून बघा आणि तीच फुलं तुम्ही जास्त क्षाराच्या पाण्यामध्ये ठेवून बघा, दोन्हीमध्ये तुम्हाला फरक जाणवेल. काय होतं की फुल काढणीनंतर त्याचा इव्हॅपोरेशन फ्लो चालू असतो, फुलामधून पाणी जात असतं आणि त्याला खालून पाणी घेण्याची गरज असते. आणि ज्या वेळेला लोक फुलं काढतात आणि ती तशीच ठेवतात तर त्याच्यामध्ये हवा घुसते खालच्या दांड्यामधून आणि त्यामुळं ती फुलं सुकतात. आपल्याला या ठिकाणी जर तुम्ही ते चांगलं पाणी वापरलं तर ते पाणी खेचलं जाईल, पाणी कमी होतं. पाण्यात तुम्ही फुलं ठेवल्यानंतर पाण्याची लेवल कमी होईल, कारण ती फुलं खेचतात पाणी आणि मग आपल्याला त्याची किपिंग वाढवता येईल. सर्वसाधारण आज मार्केटमध्ये 10 फुलांचा एक बंच केला जातो, त्याला प्लास्टिक स्लीव्ज वापरल्या जातात आणि त्या स्लीव्ज मध्ये ती फुलं पॅक करून 98-30-12 सेंटीमीटरच्या बॉक्समध्ये पॅकिंग करून सर्वसाधारण मार्केटला पाठवत असतात. आता फुलांचं जरबेराविषयी विशेषतः बघितलं तर 10 ते 12 सेंटीमीटरच्या वरती त्याचा डायमीटर असावा. पट्टीमध्ये चित्रामध्ये तुम्हाला दाखवलंय की 10 सेंटीमीटरचा आता डायमीटर आहे त्याचा, सर्वसाधारण 10 पेक्षा जास्त आहे, 11 पर्यंत आहे. अशा पद्धतीची फुलं आणि कशा पद्धतीने ते काढलंय त्यांनी बघा चित्रामध्ये, व्यवस्थितरित्या थोडस सकाळच्या प्रहारामध्ये त्याला हलवून असं ते निघून येतात बाहेर. निघाली की सर्वसाधारण ते कशा पद्धतीनं कट केले पाहिजेत, कट करून ते किंवा कट केल्यानंतर पॅकिंगच्या वेळेला वापरा. सुरुवातीला काढली की पाण्यामध्ये गेली पाहिजेत, अशा पद्धतीनं त्याला प्लास्टिक पिशवी लावली जाते आणि असा बंच तयार केला जातो. या ठिकाणी बरेच शेतकरी आपले काय करतात, पॅकेजिंग मध्ये एक रबरची चोरीमारी म्हणण्यापेक्षा एक रबर वाचवण्याचा प्रयत्न करतात. आपण नेहमीच भारतीय लोक कुठं ना कुठं जुगाड करतो आणि कुठंतरी 4 पैसे वाचवण्याचा प्रयत्न करतो. पॅकिंग मध्ये एक रबर जर तुम्ही कोणत्याही फुलामध्ये जिथं त्याला बेंड येतोय तिथं जर स्टॅबिलिटीसाठी वापरला आणि तो जर बंच स्ट्रेट राहत असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला त्याचे चांगले रिझल्ट पाहायला मिळतील. अशा पद्धतीनं फुलं ठेवली जातात. अशा पद्धतीनं बॉक्स पॅकिंग मध्ये व्यवस्थितरित्या करून ही फुलं मार्केटसाठी पाठवली जातात. सर्वसाधारण चांगल्या फुलांचा स्टॉक लेंथ हा 45, म्हणजे त्या दांड्यांची लांबी सर्वसाधारण 45 ते 55 सेंटीमीटर, त्याच्या फुलांचा डायमीटर 10 ते 12 सेंटीमीटर आणि त्याची वेस्ट लाईफ म्हणजे त्याची टिकण्याची क्षमता 8 ते 10 दिवसाची जर असेल तर एक्सपोर्ट ओरिएंटेड काम आपण करू शकतो. आपल्याकडे तेवढी क्षमता आपल्या शेतकऱ्यांच्या मध्ये निश्चितच आहे आणि
चांगलं उत्पादन आपण या ठिकाणी मिळवू शकतो. फक्त छोट्या छोट्या गोष्टीवरती आपल्याला काम होणं गरजेचं आहे. सर्वसाधारण या पिकाचा ड्युरेशन जर बघितलं तर 2 ते 2.5 वर्षाचं हे पीक आहे. ज्या वेळेला मी हॉलंडमध्ये बघितलं त्यावेळेला ते फक्त 2च वर्ष जरबेरामध्ये काम करतात. 2 वर्षानंतर पीक काढतात आणि नवीन प्लांटेशन करतात. आपल्याकडे मी बघतो, आपल्याकडं चांगले शेतकरी अगदी 4-4, 5-5 वर्ष ते पीक वाढवतात. बऱ्याच वेळेला 2 वर्षानंतर त्याचा आलेख हा डाऊनवर्ड येतो. फुलांची संख्या कमी कमी होत जाते. क्वालिटीमध्ये डिटोरेशन चालू होतं. यामध्ये फर्स्ट फ्लॉवरिंग जर तुम्ही बघितलं, लागवडीपासून 3 महिन्यानंतर तुम्हाला पहिली फुलं पाहायला मिळतील. सर्वसाधारण उत्पादन जर बघितलं तुम्ही तर 240 फुलं प्रति स्क्वेअर मीटर, म्हणजे 6 प्लांट जर बघितले तर 40 फुलं प्रति रोप या पद्धतीनं उत्पादन तुम्हाला त्या ठिकाणी मिळत असतं. पहिल्या वर्षी अगदी कमी मिळतील, 35 मिळतील, दुसऱ्या वर्षी 40 अशी वाढत जातात. सर्वसाधारण 2 वर्षामध्ये आपण चांगल्या पद्धतीनं काम करू शकतो. एक्सपोर्टसाठी काम करणार असेल तर. आता याच्यावरती येणाऱ्या कीड रोगांचा आपण अभ्यास करूया. जरबेरामध्ये जर आपण बघितलं तर सर्वसाधारण ऍफिड्स ही एक कीड येत असते. ही रस शोषक कीड आहे. याच्या नियंत्रणासाठी मार्केटमध्ये भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये औषधं मिळत असतात. त्याचा वापर शेतकरी करतात. पांढरी माशीचा एक प्रादुर्भाव खूप मोठ्या प्रमाणामध्ये होतो. बऱ्याच वेळेला ज्या ठिकाणी थ्रिप्स नेट नसते आणि इन्सेक्ट नेट नसल्यामुळं बऱ्याच ठिकाणी त्या ठिकाणी ह्या पांढऱ्या माश्या एंटर करत असतात आणि ज्या वेळेला ही कीड येते त्यावेळेला एवढ्या फास्टली ती डेव्हलप होत असते आणि त्याच्यातला रस शोषून घेत असते. याच्या नियंत्रणासाठी आणि पहिलं याचं ऑब्झर्वेशनसाठी तुम्हाला पिवळे चिकट सापळे लावणं त्या ठिकाणी खूप गरजेचं असतं. बऱ्याच वेळेला अर्ली डिटेक्शन झाल्यानंतर तुम्हाला डायफेन्थ्युरान असेल, इमिडा असेल किंवा ऍसिटामोप्रिड असेल अशी औषधं सुरुवातीच्या फेजमध्ये वापरून ही कीड कंट्रोल करणं खूप गरजेचं असतं. शक्यतो याच्या नियंत्रणासाठी तुम्हाला कीटकनाशकामध्ये 2-3 फवारण्या घ्याव्या लागतात. परंतु थोडंसं रेसिड्यू बघितला, जी बऱ्याच शेतकऱ्यांच्या अडचणी अशा होतात की ऑर्गॅनोफॉस्फेट ग्रुप मधली काही इन्सेक्टिसाइड्स असतील जी खूपच दाहक आहेत, अशी इन्सेक्टिसाइड वापरल्यामुळं कुठंतरी वॅक्सी लेअर पानांच्या वरती, फुलांच्या वरती तयार होतो. त्याचबरोबर या पेस्टिसाइडला बऱ्याचशा कंट्रीजमध्ये बॅन आहे आणि अशी औषधं वापरल्यामुळं आपण एक्सपोर्ट मधून कुठेतरी बाहेर निघलो जातो. तर थोडस ब्ल्यू आणि ग्रीन ट्रँगल मध्ये जर आपण काम केलं, म्हणजे त्या ट्रँगल मधली इन्सेक्टिसाइड किंवा बुरशीनाशक किंवा कीटकनाशक जर आपण वापरली तर आपण एक्सपोर्ट क्वालिटीचं काम त्या ठिकाणी आपण करू शकतो. त्यानंतर लीप मायनर कसा दिसतो बघा, पानांवरती नागाळीसारखं, म्हणजे सर्वांना परिचित आहे. विशेषतः ज्यावेळेला मी जरबेरात काम करत होतो आणि नागाळी आल्यानंतर काय हालत होते, त्या पिकाची अवस्था काय होते आणि त्याची पानं काढून काढून अक्षरशः आपण थकून जातो. म्हणून ही कीड आल्यानंतरचं नियोजन किंवा न येऊ नये म्हणूनचं नियोजन, विशेषतः आपल्या शेडनेट, विशेषतः ग्रीन हाऊसच्या आजूबाजूला जे गवत असतं, विशेषतः पार्थिनियम सारखं गवत, आणि त्याच्यावरती ही कीड असते. ज्या वेळेला आपण त्याच्यातून फिरतो आणि मग ग्रीन हाऊस मध्ये एंट्री करतो तर त्यामार्फत ही कीड आतमध्ये येत असते. तुम्हाला मधल्या फोटोमध्ये त्या माश्या दिसतील, अशा माश्या तुम्हाला त्या पिकामध्ये ज्या वेळेला दिसतील त्यावेळेला तुम्हाला त्या ठिकाणी त्याला कंट्रोल घेणं गरजेचं आहे. अर्ली डिटेक्शन झाल्यानंतर तुम्ही त्याची पानं काढून डिस्कार्ड करणं गरजेचं आहे. याच्या नियंत्रणासाठी तुम्हाला संध्याकाळच्या वेळेमध्ये ऍब्सिन किंवा नीम सगळ्यात बेस्ट केमिकल आहे. याचा जर वापर केला तर आपण बऱ्यापैकी या किडीचं नियंत्रण मिळवू शकतो. त्यानंतर थ्रिप्स सारखा आहे, विशेषतः या थ्रिप्सला फुलं खूप आवडतात.
एकदा का ती फुलांच्या पेटल्स म्हणजे पाकळ्या जे तुम्ही बघत असाल उजव्या साईडच्या चित्रामध्ये, तर त्याच्यामध्ये त्याचा रस काढून घेतं आणि फुलांची जी गुणवत्ता आहे ती कम्प्लीट डॅमेज होते. ही कीड येताना आल्यानंतर याचा कंट्रोल खूपच डिफिकल्ट होतो. विशेषतः ड्राय आणि हॉट क्लायमेट मध्ये याचा सिव्हिअर इन्फेस्टेशन होत असतं. याच्या नियंत्रणासाठी आपल्याकडे जे स्पिनोसाइड ग्रुप मधलं म्हणजे स्पिनोसाइड असेल, ऍसिटामोप्रिड असेल, इमिडा असेल, थायनोटॉक्झम असेल, अशी इन्सेक्टिसाइड तुम्ही वापरत असताना निश्चितच त्याच्या अगोदर नीमचा वापर करणं गरजेचं आहे. निळे चिकट सापळे लावणे गरजेचं आहे आणि या गोष्टीतून आपण ती कीड नियंत्रण करत असतो. बरेचसे शेतकरी मी बघितलंय की व्हर्टिसिलियम लॅकानी, मॅटरायझियम आणि बिवेरिया याचा एकत्रित संशया बनवून याची रेग्युलर इंटरव्हलनी फवारणी करत असतात आणि त्याच्या माध्यमातून ही कीड कंट्रोल करत असतात. म्हणून एक लक्षात घ्या, ज्या वेळेला आपल्याला चांगल्या पद्धतीने काम करायचंय त्यावेळेला मॉनिटरिंग, अर्ली डिटेक्शन आणि कंट्रोल मेजर्स मध्ये तुमचं पहिलं मेकॅनिकल असेल, कल्चरल असेल, पहिलं IPM आपण डेव्हलप करणं गरजेचं आहे. केमिकल जेवढे अवॉइड करता येतील तेवढं आपण क्वालिटीमध्ये सुधारणा ठेवू शकतो. त्यानंतर माईटचे प्रादुर्भाव हा फुलशेतीमधला खूप मेजर विषय आहे. त्याचं कारण असं आहे की ज्या वेळेला आपले शेतकरी पावसाळा किंवा थंडीचा काही भाग सोडला तर इतर वेळेला ड्राय क्लायमेट मध्ये काम करत असतात. ड्राय क्लायमेट मध्ये कमी लिफ एरियामध्ये त्या प्लांट्स वरती तुम्हाला त्याची जी ऍव्हरेज ह्युमिडिटी आहे ती कशा पद्धतीने बिल्डअप करता येईल आणि टेम्परेचर ड्रॉप करता येईल याच्यावरती तुमच्या प्लॉटमध्ये माईटचे इन्फेक्शनचे प्रॉब्लेम्स डिपेंड आहेत. ड्राय क्लायमेटमध्ये माईट्स खूप हेविली वाढतो आणि हेविली वाढल्यामुळं अक्षरशः पानामधला रस शोषून घेतो आणि फुलांची गुणवत्ता ढासळत असते. याच्यासाठी तुम्ही खूप चांगल्या पद्धतीचं क्लीन वॉटर जरी तुम्ही धुवून घेतला प्लॉट आणि सल्फर असेल किंवा नीम असेल याचा जर वापर केला तर बऱ्यापैकी ही कीड कंट्रोल करायला अडचणी येत नाहीत. मागच्या काही वर्षापासून माइट्स प्रजातीमध्ये सायक्लोमॅन माइट्स नावाचा एक माइट्स आहे जो की हेविली पसरतो, अगदी तेलकट होतात पानं आणि बऱ्याच वेळेला याच्या प्रादुर्भावामुळे बरेचसे प्लॉट डॅमेज होतात, पानं काढून बाहेर फेकावी लागतात, फुलं काढून बाहेर फेकावी लागतात. तर हे नियंत्रण करणं खूप महत्वाचं आहे. तसंच कॅटरपिलर असेल, आळी असेल, आळी सर्वांना परिचित आहे. फक्त आळी ज्या वेळेला त्या ठिकाणी तुम्ही ट्रॅप्स लावाल, फेरोमेन ट्रॅप्स, त्यावेळेला त्या आळी कलेक्ट होईल. विशेषतः कुठेतरी वेंट मधून बटरफ्लाय येत असतात, फुलपाखरं येत असतात, अंडी घातल्यानंतर ते आळे तयार होतात आणि शक्यतो या सीझन मध्ये म्हणजे पावसाळा आणि त्याच्या अगोदरच्या उन्हाळ्यामध्ये हॉट क्लायमेटला ग्रीन हाऊस मध्ये आळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होतो. बऱ्याच ठिकाणी पानं तर खातातच पण फुलामध्ये सुद्धा डॅमेज करतात. याच्या नियंत्रणासाठी बरेचशी केमिकल्स आहेत, परंतु नीम आणि परत एकदा मॅट्रायझियम, बिवेरिया, व्हर्टिसिलियम याचं जर कॉन्सर्शिया तुम्ही बनवून वापरला तर याचं सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने आपण नियंत्रण करू शकतो. तसंच रूट नॉट निमॅटोड सारखा असेल, निमॅटोड सुद्धा खूप मोठा विषय आहे या क्षेत्रामधला. आता अलीकडच्या काळामध्ये काही 2-3 कंपन्यांनी केमिकल्स इंट्रोड्यूस केलेले आहेत, पण सुरुवातीच्या काळामध्ये शेतकरी त्यासाठी निमकेक आणि पॅसिलोमायसिस याचा मीडिया तयार करून ते त्याच्यामध्ये वापरत होते. सुरुवातीला फ्युमिगेशन करत होते. आता चालू पिकाच्या कंडिशन्स मध्ये किंवा अर्ली फेज मध्ये वेलम प्राइम किंवा निमिट सारखे 2-3 केमिकल्स मार्केटमध्ये आलेले आहेत, ज्यांनी खूप चांगला कंट्रोल या निमॅटोड प्रजातीवर आपण करू शकतो. त्यानंतर रॉटिंग असेल, म्हणजे ह्या सगळ्या मर आहेत. आता तुम्हाला उजव्या साईडच्या फोटोमध्ये दिसेल की मर कशी होते. दुसरी एक मर आहे फायटोप्टोरानी होते, क्राउन रॉटची मर. ही फ्युजरियम मुळे
पानं जळतात म्हणजे काळी पडतात, ती जर तुम्ही कापली तर ती अगदी स्टेम त्याची वेसल सुद्धा ब्लॅक दिसते तुम्हाला. तर या सर्वाच्या नियंत्रणासाठी तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारची बुरशीनाशक बाजारामध्ये मिळतील. पण प्रायमरी फेज मध्ये त्या ठिकाणी पानावरती पाणी राहणं आणि प्लॉट वेट राहिला की त्या ठिकाणी फंगस डेव्हलप होण्याचे चान्सेस असतात. ओव्हर वॉटरिंग, जास्तीचं पाणी दिलं गेलं जातं, त्यामुळं मॉर्टेलिटी होण्याचे चान्सेस असतात. म्हणून या सगळ्याच्या नियंत्रणासाठी पाण्याचं नियंत्रण, प्लॉट 3 तासापेक्षा जास्त पानं ओली राहायला नकोत. त्यानंतर सुरुवातीच्या काळामध्ये ट्रायकोडर्मा, त्यानंतर बॅसिलस सबटिलिस असेल किंवा सुडोमोनास असेल, याचा कन्सोर्शियाचा वापर खूप चांगल्या पद्धतीनं करणं, हे जर केलं तर बऱ्यापैकी रोग नियंत्रण आपण त्या पिकामध्ये करू. ज्या ठिकाणी तुम्हाला सिव्हिरिटी वाटायला लागेल त्या ठिकाणी तुम्ही केमिकलकडे वळलं तरी हरकत नाहीये. आता ही बोट्रॅटिस सारखी एक विशेषतः थंडीच्या काळामध्ये बरेच लोक सांगतात की ज्या वेळेला आर्द्रता, रात्रीची आर्द्रता ही 90% जास्त होते आणि पेपर मधून पाणी खाली टिपकतं आणि त्या फुलामध्ये पडतं आणि फुलामध्ये पडल्यानंतर ज्या वेळेला ऊन सकाळच्या प्रहाराचं पहिल्या 2 तासातलं मॉर्निंगचं ऊन असतं, त्यामुळे त्याच्यामध्ये ते फुलं सडण्याचा चान्सेस असतात. तर याला बोट्रॅटिस म्हणतात. बऱ्याच वेळेला फॅनपॅड सिस्टीम मध्ये किंवा आपण रात्रीचे कर्टन्स खाली घेतल्यामुळं ती ह्युमिडिटी टॅप राहते आणि ते दुकाट पडलेलं पाणी त्या फुलामध्ये तसंच राहतं आणि मग बोट्रॅटिसचे प्रॉब्लेम्स येतात. हे टाळण्यासाठी त्या ठिकाणची आर्द्रता, एक्सेस आर्द्रता मेंटेन करणं सकाळच्या प्रहारामध्ये खूप गरजेचं आहे. याच्यासाठी तुम्ही सकाळी लवकर ग्रीन हाऊस ओपन करणं गरजेचं आहे. ज्या ठिकाणी सूर्य उगवेल त्याच्या आसपास तुम्हाला ते ग्रीन हाऊस उघडणं गरजेचं आहे, म्हणजे साईडचे कर्टन्स उघडणं गरजेचं आहे आणि ते व्हेंटिलेट करणं गरजेचं आहे. आता त्यानंतर बॅक्टेरियल ब्लाइट असेल, सगळे रोग येण्याचं महत्वाचं कारण हे आर्द्रता आहे, एक्सेस मॉइश्चर जे आहे ते आहे. बुरीसारखा रोग आहे की सर्वसाधारण थंडीमध्ये दिवसाचं तापमान जास्त असतं, रात्री खूप ड्रॉप होतं. तर या फेज मध्ये आर्द्रता हाय आणि लो याच्यामध्ये बऱ्याच वेळेला बुरीचा प्रादुर्भाव होतो थंडीमध्ये. मग आपलं अंग थोडस तडकायला लागलं की आपण समजायचं की आता थंडी खूप वाढलेली, त्या ठिकाणी बुरी येणार आहे. तर तुम्ही जर पिकामधली पोटॅशची लेवल जर वाढवली तर निश्चितच कोणत्याही रोगावरती ते खूप चांगल्या पद्धतीनं काम करत असतं. कॅल्शियमची लेवल चांगली ठेवली तर आपण त्यातून निघून बाहेर येतो. या ठिकाणी स्पर्शजन्य बुरशीनाशक बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये उपलब्ध आहेत, जसं की हायड्रोजन पॅरॉक्साईड सिल्वर आहे, पोटॅशियम बायकार्बोनेट सारखं बुरशीनाशक म्हणतो मी त्याला. तर अशा पद्धतीची 1-2 स्प्रे जर तुम्ही घेतले तर बऱ्यापैकी आपण बुरी या रोगावरती कंट्रोल ठेवू शकतो. आता जरबेरामध्ये बरेचसे डिसऑर्डर्स पण तुम्हाला पाहायला मिळतील की अशी वेडीवाकडी फुलं येणं, डबल फुलं येणं, त्याच्यामध्ये पेटल हर्ट दिसणं. तर हे सगळ्या डिसऑर्डर आहेत, त्या पिकाबरोबर येत असतात. काही केमिकल्स आहेत की तुम्ही ती अवॉइड केली पाहिजेत, त्याच्यामुळं त्या जरबेरा पिकावर फायटोटॉक्झिसिटी येऊ शकते, त्याचे दुष्परिणाम जाणवू शकतात. त्याच्यामध्ये प्रॉपिकॉनेझॉल, पॅनकॉनेझॉल, झोल ग्रुप मधली बरीचशी केमिकल्स आहेत किंवा सायपरमेथ्रिन असेल, प्रोफेनोपॉस असेल, तर अशी काही केमिकल्स आहेत. इथपर्यंतचा भाग होता तो जरबेराचा होता. त्यानंतर आपण आता कार्नेशन या पिकाकडे वळतोय. मगाशी मी क्लायमेट सांगितलं तसं याच्या नाईट क्लायमेट मध्ये फक्त एक डिफरन्स आहे की याला 14 ते 16चं नाईट क्लायमेट पाहिजे. हे पीक खरंच थंड हवामानाचं पीक आहे. आपल्याकडे 4 जाळ्या लावाव्या लागतात हे पीक उभं करण्यासाठी, परंतु उटी सारख्या भागामध्ये हा हा होय का? ओके ओके. आता दिसते का? नाही अजून दिसत.
बघा बरं सर, नाही दाखवत का? ओके ओके, तसंच करतो. स्टॉप शेअरिंग. आता दिसत असेल आय थिंक. मी कार्नेशन कडे येतो आता. आता जर आपण कार्नेशन पिकामध्ये जर बघितलं तर सर्वसाधारण नाईट टेम्परेचर खूप महत्वाचं आहे, त्यानंतर आर्द्रता खूप महत्वाची आहे आणि लाईट इंटेन्सिटी. या तिन्हीचा कार्नेशन तसं लाईट लव्हिंग प्लांट्स आहे, परंतु टेम्परेचर वाढल्यामुळं आपल्याकडे कार्नेशनची गुणवत्ता उन्हाळ्यामध्ये खूप चांगली मिळत नाही. आता तोच भाग जर आपण उटी सारख्या भागामध्ये गेलो तर त्या ठिकाणी त्याला सपोर्ट सिस्टीम खूप कमी द्यावी लागते. अशा सिच्युएशन मध्ये सुद्धा त्या ठिकाणी खूप चांगलं पीक येत असतं. आपल्याला दिवसाचं आणि रात्रीचं तापमान दोन्हीवरती सुद्धा कार्नेशन पिकामध्ये काम खूप चांगल्या पद्धतीनं होणं गरजेचं आहे, तर आपण चांगल्या स्टेम्स या आपण तयार करू शकू. मगाशी मी सांगितलं तसंच सेम आहे मातीमध्ये, जसं जरबेराला होतं त्याच पद्धतीनं त्या ठिकाणी बेड फक्त कार्नेशनला थोडे कमी उंचीचे असतील जरबेरापेक्षा तरी चालतील, परंतु आपल्याला त्या ठिकाणी वरती सपोर्ट सिस्टीमसाठी जाळी टाकायची, त्यामुळे बेड हा रुंद असावा, वरचा माथा मोठा असावा. त्या ठिकाणी जसं मातीचे लेयर्स आपण करत होतो FYM रायसस, तसंच सेम जरबेरासारखं या पिकामध्ये सुद्धा आपल्याला करायचंय. कार्नेशन मध्ये आपल्याला लागवड करत असताना आपल्याला सुरुवातीच्या काही 3-4 टप्प्यामध्ये जाळ्या वापराव्या लागतात. मला वाटतंय त्या ठिकाणी ज्या वेळेला आपल्याला जाळ्या वापरायच्या त्यावेळेला सुरुवातीची जाळी, आता ही स्लाइड दिसते का? आय थिंक ही स्लाइड दिसते, सपोर्ट सिस्टीम कार्नेशनची स्लाइड दिसते. हॅलो, हा, याच्यामध्ये सपोर्ट सिस्टीम जर तुम्ही बघितली तर या पिकामध्ये तुम्हाला बघायला मिळेल की वेगवेगळ्या प्रकारच्या जाळ्या टाकल्या जातात. म्हणजे कार्नेशनच्या लागवडीसाठी सुरुवातीच्या टप्प्यामध्ये 7.5 बाय 7.5 सेंटीमीटरचे चौकोनी होल्स असणारी जाळी, त्यानंतर 10 बाय 10 आणि त्यानंतर 12.5 सेंटीमीटरचे होल्स असणारी जाळी, याचा वापर आपल्याला त्या ठिकाणी करायचा आहे. आणि ते करत असताना ती सपोर्ट सिस्टीम उभी करत असताना सुरुवातीच्या पहिल्या टप्प्यामध्ये पहिली जाळी टाकून घेणं आणि नंतर लागवड करणं खूप सोयीस्कर पडतं, कारण बरोबर सेंटरला ती रोपं येत असतात. दुसरी जाळी आपण लगेच टाकून घेणं आणि तिसरी आणि चौथी जाळी ज्या वेळेला पीक थोडंसं वाढेल त्यावेळेला आपण टाकून घेणं, म्हणजे आपल्याला इंटरकल्चरल ऑपरेशन्स मेंटेन करता येतील. सगळं करत असताना काळजी एक घेणं गरजेचं आहे आपल्याला की ज्या वेळेला आपण लागवड करतो, म्हणजे आता या ठिकाणी ज्या वेळेला तुम्ही लागवड कराल त्यावेळेला ती पीक त्या जाळीमध्ये सेंटरला आलं जावं, जाळी त्या बेडला बरोबर ताणात असावी. जर त्याला ताण व्यवस्थित बसला नाही, आता त्याच्यामध्ये नायलॉनच्या जाळ्या पण येतात, ही गॅल्व्हनाइजच्या जाळ्या, नायलॉनच्या जाळ्या तिसऱ्या आणि चौथ्या टप्प्यामध्ये टाकतात. सुरुवातीच्या टप्प्यामध्ये ताण राहण्याकरता त्या ठिकाणी गॅल्व्हनाइजची जाळी वापरतात. याच्यामध्ये पिंचिंग आणि डिसबडिंगचे प्रॅक्टिसेस खूप महत्वाचे आहेत. सुरुवातीच्या काळामध्ये 6वा इंटरनोड आल्यानंतर सर्वसाधारण 15-16 दिवसानंतर 21 दिवसानंतर तुम्हाला त्या ठिकाणी 6 इंटरनोड कार्नेशन मध्ये मिळतील आणि त्या ठिकाणी तुम्हाला त्याचा शेंडा मारायचा आहे. हा शेंडा मारल्यानंतर त्याला सर्वसाधारण 4-5 चांगले फुटी
जेणेकरून आपल्याला चांगल्या स्टेम्स मिळतील. आणि या स्टेम्स वाढत असताना तुम्हाला साईड शूट काढणं आणि डिसबडिंग करणं, म्हणजे मोठी कळी आल्यानंतर त्याला एक छोट्या कळ्या ऍडजस्टमेंटला येतात, तर त्या काढणं आणि त्याचे साईड शूट करणं हे थोडंसं लेबर इंटेन्सिव्ह पीक आहे. याच्यामध्ये ती काळजी घेणं खूप महत्वाचं आहे. याच्यामध्ये आपल्याला लागवड करत असताना रो टू रो आणि प्लांट टू प्लांट 15 बाय 15 सेंटीमीटरचं डिस्टन्स आणि 20 रोप प्रति चौरस मीटर, सर्वसाधारण 17,000 ते 20,000 रोप 10 गुंठ्यामध्ये आपण कार्नेशनची बसवत असतो. याच्या स्टेमच्या मॅनेजमेंट मध्ये जर तुम्ही बघितलं तर सर्वसाधारण प्लांट पॉप्युलेशन पर नेट अगदी 36 पर स्क्वेअर मीटर पर्यंत जात असतं. सुरुवातीच्या काळामध्ये या पिकासाठी सुद्धा 21 दिवस काळजी घेणं गरजेचं आहे. त्याचे काय शेड्युलिंग करणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये त्याला न्यूट्रिएंट आणि सुरुवातीचं वॉटरिंग, होज शॉवरिंग आणि ओलावा निर्माण करणं, वापसा मेंटेन करणं हे खूप गरजेचं असतं. आता या पिकामध्ये खत व्यवस्थापनाचा खूप मोठा रोल आहे. सुरुवातीच्या काळामध्ये जसं आपण काल पण चर्चा केली की 4 ते 8 आठवडे, 9 ते 12 आठवडे आणि 12 आठवड्याच्या पुढच्या स्टेजमध्ये टप्प्याटप्प्याने आपल्याला खत व्यवस्थापन करणं गरजेचं आहे. याच्यामध्ये सुरुवातीच्या काळामध्ये शाकीय वाढीसाठी नत्राचा वापर, शाकीय वाढीसाठी कॅल्शियम नायट्रेट आणि मॅग्नेशियम, तसंच 1261 मधला नायट्राइट नत्र आणि अमोनिकल नत्र हा खूप महत्वाचा असतो. तर याच्या मिलापातून आपण सुरुवातीच्या काळामध्ये शाकीय वाढ करून घेणं, त्यानंतर त्याला प्रोडक्शन स्टेजमध्ये आल्यानंतर पोटॅश असेल किंवा बोरॉन सारखा घटक, ज्या ठिकाणी ती कळी स्प्लिटिंगसाठी खूप फायदेशीर, कळी फुटू नये म्हणून त्याचा खूप गरजेचा वापर असतो. तर अशा पद्धतीनं खत व्यवस्थापन करणं गरजेचं आहे. सर्वसाधारण त्याची जर शाकीय वाढ बघितली तर 21 दिवसानंतर त्याला पिंचिंग मिळतं आणि पिंचिंग हे 2 टप्प्यात करावं लागतं. एका टप्प्यामध्ये सर्वसाधारण सर्वांचं पिंचिंग येत नाही. पिंचिंग झाल्यानंतर 22-3 सारख्या बुरशीनाशकाची फवारणी करणं, जेणेकरून तिथं रॉटिंग व्हायला नको. आता 90 दिवसाच्या काळात ते 2.5 वर्षाच्या काळामध्ये या पिकामध्ये कंटिन्युअस वेगवेगळे फ्लश येत राहतात. वर्षातून 2 अशा पद्धतीनं फ्लश सिस्टीमवर आपण काम करत असतो. तर सर्वसाधारण पहिला फ्लश यायला 4 महिने लागतात. आता कोणत्याही फुलशेतीमध्ये ज्या वेळेला तुम्हाला ऑक्टोबरला जायचंय त्यावेळेला तुम्हाला जुलैला प्लांटेशन, जुलै ऑगस्ट सप्टेंबर किंवा जुलै ऑगस्ट मध्ये प्लांटेशन होणं गरजेचं असतं आणि 2.5-3 महिन्यामध्ये किंवा 4 महिन्यामध्ये तुम्हाला सीझन मध्ये पहिला फ्लश मिळत असतो. शक्यतो लक्षात ठेवा, फुलशेतीमध्ये ज्या वेळेला फ्लश सिस्टीमला काम करता त्यावेळेला तुम्हाला त्या ठिकाणी मार्केटचा अभ्यास करून, म्हणजे सर्वसाधारण आपल्याकडं ऑक्टोबर नंतर किंवा थंडीमध्ये खूप चांगलं व्हॅलेंटाईन्स किंवा या पिरियड मध्ये जे फुलांचं मार्केट असतं खूप चांगलं असतं आणि ते जर टॅकल करायचं असेल तुम्हाला, तर तुम्हाला प्री प्लॅन आपल्या ग्रीन हाऊसच्या प्लांटेशनचा करावा लागतो. त्यानंतर हे पीक 2 वर्षाच्या कंडिशन्स मध्ये तुम्हाला जनरली चांगलं उत्पादन बघितलं तर दरवर्षी सर्वसाधारण 1 लाख, 1.5 लाख, 2 लाख फुलांच्या पर्यंत तुम्हाला उत्पादन देत असतात 10 गुंठ्यामध्ये आणि याच्यातून खूप चांगलं उत्पादन, आर्थिक उत्पादन आपण घेऊ शकतो. याच्यातलं आपण थोडंसं फास्ट जातोय कारण खूप सारी पिकं आपल्याला कव्हर करायचे. पेस्ट डिसीज मॅनेजमेंट असेल, याच्यामध्ये आळीचा प्रादुर्भाव तुम्ही फोटोमध्ये पाहत असाल, स्पायडर माइट सारखे असतील, कोळी सारखे प्रॉब्लेम्स असतील. कोळी येण्याचं एकच कारण आहे ड्राय क्लायमेट. तुम्ही जर बेड ओले ठेवले आणि गारवा ठेवला तर तुमच्याकडे याचा प्रादुर्भाव खूप कमी होईल. ट्रिप सारखा डायरेक्ट फुलावरती तुम्हाला याचे दुष्परिणाम जाणवतील. बोरर असेल, म्हणजे आळी बोरर असेल, निमॅटोडचे प्रॉब्लेम्स असतील, विल्टिंग कार्नेशन मध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये दिसतं. त्याचं एकच कारण आहे की एक्सेस वॉटरिंग, जास्तीचं पाणी आणि त्या ठिकाणी मीडिया गरम होणं. माध्यम गरम झालं की रोप पटापट जातात. त्यामुळं त्या ठिकाणी एक्सेस वॉटरिंगची काळजी घेणं गरजेचं आहे की जादा पाणी व्हायला नको.
आणि कायम बेडमध्ये वापसा टिकून राहायला पाहिजे. त्यानंतर स्टेम रॉट असेल, सेम सगळे तुम्ही डीसीच्या बाबतीत गेला तर तुम्हाला याचा मेळ हा आर्द्रतेशी येतो. आर्द्रता जास्त झाली आणि मर व्हायला लागली तर मग ती कंट्रोल करणं अवघड जातं. पण जर कन्सोर्शिया, ट्रायकोडर्मा, सुडोमोनास, सबटिलिस सारख्या याचा जर जीवाणूंचा कन्सोर्शिया आपण सुरुवातीपासून वापरत असू तर आपल्या बेडमध्ये खूप चांगल्या पद्धतीनं जीवाणूंची डेव्हलपमेंट होत असते आणि आपण त्या ठिकाणी रोगावरती नियंत्रण मिळवू शकत असतो. आता याच्यामध्ये कार्नेशन मध्ये एक मॉटल व्हायरस येतो CMV, पण याचं सुरुवातीच्या अर्ली स्टेज मध्येच तुम्हाला डिटेक्शन होतं. शक्यतो हे येताना प्लांट्स मधून डायव्हर्ट झालेला असतो, याच्यावरती लक्ष देणं गरजेचं आहे. तांबेरा असेल आणि काही डिफिशियन्सी असतील म्हणजे कॅलेक्स स्प्लिटिंग, फुलं फुटणं असेल, बोरॉनची कमतरता असेल, कॅल्शियमची कमतरता असेल किंवा या सगळ्या डिसऑर्डर्स ह्या आपल्याला त्या ठिकाणी कार्नेशन मध्ये जाणवत असतात. काही केमिकल्स आहेत ती तुम्ही कंटिन्युअसली अवॉइड केली पाहिजेत जेणेकरून त्या ठिकाणचा वॅक्स लेअर जो असतो फुलपिकामधली तेजी असते ती कमी करण्याचं काम ही केमिकल्स करत असतात. कार्नेशन मध्ये सर्वसाधारण हार्वेस्टिंगची स्टेम लेंथ बघितली गुड चांगल्या फ्लावरची तर 80 सेंटीमीटरची स्टेम लेंथ असावी आणि बड साईज 8 ते 10 सेंटीमीटरचा सर्कम्फरन्स म्हणजे गोल बड असावा. अशी फुलं आपल्याला एक्सपोर्ट साठी आपण तयार करू शकतो. शेतकरी आपल्याकडं 20 फ्लावरचा बंच करून कटिंग करून ती फुलं व्यवस्थितरित्या गड्डी तयार करून, गड्डी कशी तयार करतात तर अशा पद्धतीनं रॅपिंग पेपरवरती घेऊन त्याला त्या ठिकाणी 4-4, 3-3 असा लेअर लावून 5-3-4 असा लेअर लावून 20 फुलांचा लेअर तयार करतात आणि त्याला पॅकिंग करून त्या ठिकाणी चांगला बंच बनवतात. या ठिकाणी तुम्हाला एकाच्या ठिकाणी 2-3-4 रबर वापरणं गरजेचं आहे जेणेकरून तो बंच स्टेडी राहील. चांगल्या स्टेम असतील थंडीमध्ये याची अडचण खूप कमी येते, परंतु उन्हाळ्यामध्ये याची अडचण खूप मोठ्या प्रमाणामध्ये येते की स्टेमची साईज आणि स्टेम वीक मिळतात आपल्याला आणि मग अपेक्षित उत्पादनामध्ये गुणवत्तेमध्ये आपल्याला फरक जाणवतो. हे काही पिक्चर्स आहेत कशा पद्धतीने ते पॅकिंग केलेलं आहे. सर्वसाधारण 200 फुलं 10 फुलं प्रति झाड 2 वर्षाच्या हिशोबामध्ये 2 फ्लश मध्ये 1 वर्षाच्या हिशोबात जर बघितलं तर तुम्हाला ती फुलं मिळत असतात. आता अँथुरियम सारखं पीक आहे. अँथुरियम मध्ये सर्वसाधारण लाईट फक्त थोडासा कमी लागतो आणि आर्द्रता थोडीशी जास्त लागते याच्यामध्ये आणि ऑर्किड मध्ये खूप बरचसं साम्य आहे. या दोन्ही पिकं हार्डी आहेत परंतु त्याची लाईटची रिक्वायरमेंट कमी असल्यामुळं थोडासा ब्लॅक नेटचा वापर किंवा डबल नेट वापर करून त्या ठिकाणी तुम्हाला थोडस शेडिंग करणं गरजेचं असतं. याची जी बनवण्याची ज्या पद्धतीने त्याची ग्रोईंग आहे तर कोकोशेल मध्ये शक्यतो अँथुरियमची बऱ्यापैकी चांगली वाढ होत असते. तर त्याचं स्ट्रक्चर तयार करताना तुम्हाला कोकोशेल वापरणं गरजेचं. याचं प्लांट टू प्लांट डिस्टन्स जे आहे ते 30 आहे आणि 45 आहे आणि रो टू रो 30 आहे 2 ओळीमध्ये. आता मार्केटमध्ये ज्या वेळेपासून ऑर्किडची उपलब्धता व्हायला लागली त्यावेळेपासून थोडंसं अँथुरियमची डिमांड थोडीशी कमी व्हायला लागलेली आहे. याच्यामध्ये आपण थोडंसं फास्ट जाऊ. याच्यामध्ये सुद्धा सेम पद्धतीनं किडे आहेत, थ्रिप्स आहे, माइट्स आहे किंवा आळीसारखं पीक याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रादुर्भाव करत असतं. विशेषतः स्नेल म्हणजे आता पावसाळा आला की आपल्याला स्नेलची आठवण होते आणि ह्या गोगलगाय त्याच्यामध्ये जाऊन त्या ठिकाणी त्या पिकाचं नुकसान करत असतात. त्यामुळं त्याच्या नियंत्रणासाठी आपण बरेचसे म्हणजे बऱ्याच ठिकाणी आपण स्नेल किलचा वापर करत असतो. पण सुरुवातीच्या याच्यामध्ये जर त्या नारळाच्या शेंड्या व्यवस्थितरित्या धुवून घेतल्या, त्याला जर चांगल्या पद्धतीनं वॉश केलं, त्याची ट्रीटमेंट केली
तर तुम्हाला स्नेलचा प्रॉब्लेम नंतरच्या फेज मध्ये कमी जाणवेल. ब्लाइट सारखे डिसीज असतील, बरेचसे डिसीज आहेत, इरविनिया, अँथ्रॅक्नोज, करप्याचे डाग असतील, पीटीएम फायटोप्थोरा सुरुवातीची मर असेल, रॉटिंग असेल, फ्युजरियम सारखा असेल, तर ह्या सगळ्याच्या नियंत्रणासाठी आपल्याला त्या ठिकाणी केमिकलकडे न जाता परत कन्सोर्शिया ट्रायकोडर्मा सुडोमोनासचं करणं आणि ते वापरणं खूप गरजेचं आहे. या ठिकाणी काही डिफिशियन्सी येत असतात, तुम्ही त्या ऑनलाईन सुद्धा आपले शेतकरी चेक करून त्या ठिकाणी त्याच्यावरती नियंत्रण आपण मिळवू शकतो. काही केमिकल्स पण आपण अवॉइड केले पाहिजेत की जे केमिकल्स त्या ठिकाणी त्या पिकामधला वॅक्सी लेअर कट करतील किंवा त्याच्या वापरामुळं आपल्याला बऱ्याच ठिकाणी दुष्परिणाम डाग फुलावरती किंवा पानांवरती पाहायला मिळतील. तर अशी काही इन्सेक्टिसाइड किंवा फंजिसाइड आपण अवॉइड केली पाहिजे. सर्वसाधारण पॅकिंग मध्ये प्लास्टिकची बॅग वापरून पॅकिंग केलं जातं. फुलांचा व्यवस्थितरित्या पॅकिंग करून खाली कॉटनचा मॉइस्ट त्या ठिकाणी नॉट करून बांधलं जातं जेणेकरून त्याची शेल्फ लाईफ वाढावी. अशा पद्धतीनं बंच करून बॉक्समध्ये पॅकिंग करून आपण ते पाठवत असतो. बऱ्याच वेळेला हे फुल डेलिकेट असतं आणि बरेच लोक कोल्ड स्टोरेज किंवा प्री कुलिंगचा वापर करत असतात. पण एक लक्षात घ्या की अँथुरियम मध्ये 12 डिग्रीच्या खाली जर गेला तर त्या ठिकाणी फुलं स्टोअर केल्यानंतर ते सडतात. त्यामुळं शक्यतो ड्रॉप टेम्परेचर करून चालत नाही त्या फुल पिकामध्ये. लॉंग ड्युरेशन पीक असल्यामुळं निश्चितच त्याच्यामध्ये पर स्टेम उत्पादन पर प्लांट फ्लावरचं उत्पादन हे पर स्क्वेअर मीटर 70 ते 80, पण दराच्या हिशोबाने सर्वसाधारण फुल पिकामध्ये एक वर्षामध्ये 2-2.5-3 लाख रुपये शेतकऱ्यांना 10 गुंठ्यामध्ये अर्थार्जन होत असतं. आता त्यानंतरचं मोस्ट प्रॉफिटेबल पीक म्हणजे जे समूह शेतीनं केलं जातं त्याच्यामध्ये डच रोजेस आहेत. रोजेस मध्ये जर तुम्ही बघितलं तर टेम्परेचर त्याचं 15 ते 18 डिग्री सेल्सिअस, नाईट आणि डेचं 22-25 डिग्री सेल्सिअस, आर्द्रता सर्वसाधारण 60-65च्या वरती, मातीचा जो सामू आहे तो सेम 5.5 पासून 7 पर्यंत, क्षारता 1च्या खाली, पाण्याचा पीएच आपल्याला 6-6.5 मेंटेन करायचा फर्टिगेशनचा, त्याच्यापेक्षा खाली असेल तरी चालेल थोडासा. वॉटरचा ईसी तुमचा इनिशियल पाण्याचा जो क्षार असतील ते अर्धा ईसी असावं आणि आपण फर्टिगेशन करताना ते 1.5 पर्यंत जाऊ शकतो. बेड बनवताना टॉप 90, पात 45 आणि हाईट त्याची 45 असावी जेणेकरून लवकर निचरा होईल. सर्वसाधारण 10 रोप 8 ते 10 रोप प्रति चौरस मीटर या हिशोबाने प्लांट पॉप्युलेशन असावं आणि रोप ते रोप हे क्लोज असेल पण रो टू रो डिस्टन्स थोडस वाईड करून 1 फुटाचं करून आपण त्या ठिकाणी लागवड करत असतो. आता जर तुम्हाला क्वालिटी कट रोजेस घ्यायचे असतील, चांगल्या पद्धतीचं जर उत्पादन घ्यायचं असेल तर काही गोष्टीवरती आपल्याला काम करावं लागतं. त्याच्यामध्ये मुख्यत्वे याच्यामध्ये आर्द्रता, तापमान आणि त्याच्यामध्ये काही न्यूट्रिशन मॅनेजमेंट हा जो भाग आहे तो आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. कलर निवडताना बरेच लोक रेडला जास्तीत जास्त प्रेफरन्स देतात, पण ज्या वेळेला डोमेस्टिक मध्ये नॉर्थ किंवा साऊथला आपण हा माल देत असतो, म्हणजे बेसिकली नॉर्थ आणि एक्सपोर्ट ओरिएंटेड ज्या ठिकाणी काम केलं जातं त्या ठिकाणी थोडस कलर मध्ये येलो, पिंक, ऑरेंज, व्हाईट मध्ये थोड्या प्रमाणामध्ये लागवड होणं आणि ते कलर देणं खूप गरजेचं असतं. आता या ठिकाणी ज्या वेळेला तुम्ही लागवड करता त्यावेळेला ज्या वेळेला आपण चांगल्या पद्धतीची रोप, बऱ्याच वेळेला शेतकऱ्यांच्याकडे अडचणी अशा जाणवतात की चांगल्या गुणवत्तेचे मदर प्लांट्स म्हणजे मातृवृक्ष त्या ठिकाणी
त्या गुलाबामध्ये मिळत नाहीत. म्हणजे आता टॉप सिक्रेट असेल किंवा इतर काही जाती असतील, तर अशा बऱ्याचशा जाती बऱ्याचशा कंपन्या डिलिव्हर करत असतात की ज्याला स्टेम लेंथ चांगली आहे, ज्याला डोमेस्टिक प्लस एक्सपोर्ट मध्ये खूप मोठी डिमांड आहे. फक्त चांगल्या गुणवत्तेचे रोप मिळणं खूप गरजेचं आहे. या ठिकाणी लागवड केल्यानंतर सुरुवातीच्या काळामध्ये प्लांट स्ट्रक्चर डेव्हलप करणं म्हणजे सर्वसाधारण पहिले बेंडिंग्स असतील, मदर शूटचं बेंडिंग असेल, त्यानंतर 5 ते 7 इंटरनोड नंतर त्याला 5 ते 7 पानांच्या पेअर नंतर त्याला जे स्ट्रॉंग शूट निघणार आहेत, म्हणजे तुम्ही जर त्याचा अन्नद्रव्याचा सॅप तिकडे वळवला आणि त्या डोळ्यातून तुम्हाला चांगले 3-4 शूट्स मिळत असतील, ते शूट्स तुम्हाला कीप करणं, त्याच्यावरती कटिंग घेणं आणि जिथं तुम्हाला वीक स्टेम निघतील त्याचं फुलाचं फुल काढणं, म्हणजे फुल तयार होण्याच्या अगोदर कळीत असताना ते काढणं, ती स्टेम स्ट्रॉंग करणं आणि नंतर मग त्याला कट घेणं, अशा पद्धतीचे प्रॅक्टिसेस आणि निश्चित सुरुवातीच्या काळापासून ते शेवटपर्यंत तुम्हाला वीक स्टेम बेंडिंग करत राहणं, हे जर प्रॅक्टिसेस तुम्ही जर त्या पिकामध्ये केलं तर त्या ठिकाणी रूट सिस्टीम चांगली डेव्हलप होत असते आणि या डेव्हलपमेंटमध्ये तुम्हाला चांगल्या स्टेम्स, या तुम्हाला प्रोडक्टिव्ह स्टेम्स तुम्हाला मिळत असतात. या ठिकाणी एका चित्रामध्ये तुम्हाला दाखवले कशा पद्धतीनं बेंडिंग करतात. आता बऱ्याच वेळेला बेंडिंग केल्यानंतर बऱ्याच स्टेम मोडतात, त्या ठिकाणी कुठंतरी डिसीज इन्फेक्शन होत असतं मोडल्यामुळं. आपल्याला फक्त थोडंसं पिंच करायचंय, त्याला वाकवायचंय, त्याचा फ्लो तिथंच दाबून तिथून चांगले शूट्स डेव्हलप करायचे. तर हे करत असताना थोडीशी काळजी घेणं गरजेचं आहे. या ठिकाणी पिंचिंग असेल किंवा साईड शूट प्रूनिंग असेल, म्हणजे पानामध्ये कुठंतरी फुटी येत असतात, त्या फुटी काढणं असेल, रेग्युलर प्रॅक्टिसेस, तर या सगळ्या गोष्टी जर मेंटेन केल्या तर फुल पिकामध्ये चांगल्या स्टेम आपल्याला अपेक्षितपणे मिळत असतात. तसंच वाईल्ड शूट असेल, आम्ही बऱ्याचशा शेतकऱ्यांच्याकडे ज्या वेळेला जात असतो त्यावेळेला वाईल्ड शूट बऱ्याच वेळेला तसेच राहतात. खालचे जे मदर वापरलेला असतो त्याला जे वाईल्ड येतात ते वाईल्ड काढणं गरजेचं असतं. बड कॅप लावणं, म्हणजे एक्सपोर्ट ओरिएंटेड आपण जर बडवर काम करत असू तर त्या ठिकाणी पिक्चर मध्ये तुम्हाला दाखवलं की त्या बड कॅप लावल्या पाहिजेत, जेणेकरून त्याची बडची साईज वाढायला मदत होते आणि जो ग्लो आहे, त्याचा अपीअरन्स आहे, तो खूप चांगल्या पद्धतीनं दिसत असतो. याच्यामधलं तुम्हाला मी मगाशी सांगितलं ते पहिलं प्रॅक्टिसेस 5व्या पानांच्या पेअर नंतर त्याला बेंडिंग करणं आणि कट घेताना सेकंड थर्ड 5 पेअर ऑफ लिव्स जी असते तर त्याच्यावरती पहिला कट घेणं, या सगळ्या गोष्टी आपल्याला मेंटेन करणं गरजेचं आहे. सर्वसाधारण चांगलं प्रोडक्शन म्हणायला गेलं तर 5 ते 6 महिन्यानंतर खूप चांगल्या पद्धतीच्या स्टेम्स आपल्याला मंथली मिळत असतात. सर्वसाधारण या पिकामध्ये तुम्हाला 50-60 सेंटीमीटरची सुद्धा चांगल्या स्टेम मिळत असतात. ज्या स्टेम 35 सेंटीमीटरच्या खालच्या आहेत तर त्या स्टेम अवॉइड करणं. याच्यामध्ये वेळोवेळी इन्स्पेक्शन करून वीक स्टेमचं बेंडिंग किंवा कटिंग असेल किंवा कळी खोडणं असेल, हे प्रॅक्टिसेस राबवणं खूप गरजेचं आहे. याच्यामधल्या काय कीड आणि रोगांचा आपण जर विचार केला तर पेस्टमध्ये ऍफिड्स असेल, व्हाईट फ्लाय, लिप मायनर, रेड माइट्स, थ्रिप्स आणि कॅटरपिलर, एक सर्वसाधारण या किडी आणि विशेषतः रोजेस मध्ये मर आणि बुरी, हे 2 विषय खूप मोठे आहेत. त्याचबरोबर लिप स्पॉट म्हणजे करप्यासारखा विषय आहे, तो खूप मोठा आहे. परंतु मी आता पाठीमागं पण सांगितलं की याच्यामध्ये कन्सोर्शिया, ट्रायकोडर्मा, सुडोमोनास याचा जर कन्सोर्शिया आपण वापरत असू तर निश्चितच आपल्या प्लॉटमध्ये येणाऱ्या रोगांच्या वरती आपण नियंत्रण मिळवू शकतो. तसंच त्या ठिकाणी आपण जर चांगलं खत व्यवस्थापन करत असू, त्या बेडमध्ये वापसा मेंटेन करत असू तर गुलाब पिकामध्ये काम करायला अडचणी येत नाहीत. आता त्यानंतरचं सर्वसाधारण एक पीक जे मागच्या काही दिवसापासून खूपच पॉप्युलर होतंय, बऱ्याच वेळेला मुंबई मार्केटमध्ये फिरत असताना लक्षात येतं की ऑर्किड हा थायलंड किंवा शेजारच्या देशामधून
इम्पोर्ट होतो आपल्याकडे, डोमेस्टिकला एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये मागणी आहे आणि तेवढा क्वालिटी सप्लाय आपल्याकडून मिळू शकत नाही किंवा तेवढ्या नंबर ऑफ स्टेम मिळू शकत नाही. पाठीमाग आपल्यातल्या एका उद्योगपतीच्या मुलाचं लग्न होतं आणि त्याच्यासाठी कितीतरी फुलं हॉलंड मधून विमानातून इम्पोर्ट केली गेली. तर त्या ठिकाणी तिकडच्या न्यूजपेपरमध्ये ती हेडलाईन होती की भारतामधल्या एका मोठ्या उद्योगपतीच्या मुलाच्या लग्नासाठी विमानाने फुलं, कितीतरी मोठा सेल त्या ठिकाणी मिळाला होता आणि ती पेपरला न्यूज होते. म्हणजे खूप चांगलं पोटेन्शियल भारतामध्ये आज सुद्धा खूप चांगलं पोटेन्शियल आहे आणि ऑर्किड पिकासाठी खूप मोठा वाव आहे. विशेषतः ज्या ठिकाणी पावसाचं क्षेत्र जास्त आहे, म्हणजे आपला कोल्हापूरचा पश्चिम भाग असेल, सातारा सांगलीचा पश्चिम भाग असेल, तर या भागामध्ये आर्द्रता खूप चांगली आहे आणि त्या ठिकाणी टेम्परेचरच्या रेंजमध्ये आपण 35 डिग्री जे त्याला म्हणतो की एक फेवरेबल क्लायमेट आपण त्या ठिकाणी जर उभं करून दिलं तर त्या ठिकाणी ऑर्किडचं क्षेत्र वाढू शकतं. कॅपिटल इन्व्हेस्टमेंट थोडीशी जास्त आहे, म्हणजे सुरुवातीच्या काळामध्ये तुम्हाला प्रतिरोप खर्च सर्वसाधारण 8 ते 8 रोप जर बघितलं, 10 गुंठ्यामध्ये 8,000 रोपाचा खर्च बघितला तर 4-4.5-5 लाखापर्यंतचा खर्च साठी जर NHM कडून थोडीशी तरतूद झाली तर ह्या पिकामध्ये स्टॅबिलिटी चांगली आहे, लॉंग ड्युरेशन पीक आहे, हार्ड आहे आणि सूर्यप्रकाश खूप कमी लागतो. असं एक आयडियल पीक आपण सेटअप उभे करू शकतो. म्हणजे हे पीक नेट हाऊसला सुद्धा होऊ शकतं जर प्रॉपरली ते व्यवस्थित मेंटेन केलं गेलं तर. आणि या पिकामधून बऱ्यापैकी चांगलं उत्पादन, म्हणजे सर्वसाधारण 15-16 सेंटीमीटर आणि 12-13 कळ्या आणि त्याच्यातले 7-7 फुलं ओपन झालेली असे एक क्वालिटीची जर ग्रेडची फुलं तुम्ही जर बघितली तर सर्वसाधारण या फुल पिकामधून महिन्याकाठी आपला शेतकरी 10 गुंठ्यामधून 40 ते 50 हजाराचं नेट उत्पादन घेऊ शकतो. आणि हे लॉंग ड्युरेशन पीक आहे आणि खूप हार्डी असल्यामुळं याच्यामध्ये स्टॅबिलिटी खूप चांगली आहे. आता पालघर भागामध्ये ज्या वेळेला फिरत होतो त्यावेळेला त्या ठिकाणी त्या क्षेत्रात वाढ होत चाललेली आहे ऑर्किड सारख्या, कारण थोडंसं तिकडं फेवरेबल क्लायमेट आहे निश्चितच त्या पिकासाठी. तर आपल्याकडे सुद्धा कोल्हापूर, सातारा, सांगलीचा जो पश्चिम घाट आहे तर तिकडे या पिकाला डेव्हलपमेंटसाठी खूप मोठा चान्स आहे. मला वाटतंय थोडस वेळेचं बंधन असल्यामुळं मी थोडासा फास्ट गेलो. कुठलंही मला वाटतंय की पीक व्यवस्थापनामध्ये ज्या वेळेला ऍक्च्युअल आपण फार्मिंग करत असतो त्यावेळेला बऱ्याचशा छोट्या मोठ्या गोष्टी त्या ठिकाणी समजून आपण जात असतो. या ठिकाणी जो प्लॅटफॉर्म रामेती कोल्हापूरनं उभा केला तर त्याच्यामध्ये विशेषतः फक्त क्लिक करणं आणि काही हिंट्स देणं, मोटिवेट करणं हा एक त्या मागचा खूप मोठा उद्देश आहे. निश्चितच याच्या माध्यमातून काही शेतकरी आणि आपले अधिकारी वर्ग याचा फायदा घेतील आणि काही शेतकरी या माध्यमातून या फुल पीक शेतीमध्ये उभे राहतील आणि निश्चितच चांगलं उत्पादन त्या ठिकाणी घेऊ पाहतील. मला वाटतं इथपर्यंतचा जो भाग होता तो मी संपवलेला आहे. हा सर, एक विचारायचं होतं. हा, बोला. कार्नेशनची शेती जास्त फायदेशीर का जरबेरा जास्त फायदेशीर पडेल आर्थिक दृष्ट्या, म्हणजे खर्च वगैरे सगळं जाऊन? आता जर तुमचं लोकेशन कोणतं आहे? हॅलो, कोणत्या लोकेशनला? सातारा तालुका. ओके ओके. याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर मागच्या काही दिवसापासून कार्नेशनला कॉम्पिटिशन म्हणून शेवंतीचं पीक आज मार्केटमध्ये उभं राहू पाहतंय. दुसरी गोष्ट, आवाज येतोय का माझा? हॅलो, हा सर, येतोय सर. कार्नेशन पिकामध्ये माझा अनुभव असा आहे की थंडीमध्ये जे पीक
ज्या पद्धतीनं सक्सेसफुल बर्ड साईज आणि स्टेम मिळतात तेवढ्या स्टेम आपल्याला उन्हाळ्यामध्ये अपेक्षित मिळत नाहीत. आणि त्याच्यामध्ये व्हरायटी सिलेक्शन खूप महत्वाचं आहे. बऱ्याच वेळेला प्रायव्हेट कंपनींच्याकडून ज्या वेळेला कल्टिवार्स दिले जातात, ह्या व्हरायट्या दिल्या जातात, त्यावेळेला आपल्या क्लायमेटला सुटेबल होणाऱ्या व्हरायटींची निवड करणं त्या शेतकऱ्यांनी खूप गरजेचं आहे. कारण 5 व्हरायटी पैकी 2-3 व्हरायट्या खूप चांगल्या परफॉर्म करतात आणि 2-3 व्हरायटी फेल जातात. हा माझा स्वतःचा अनुभव आहे. तसं जर केलं आणि दोन्ही पिकाचं कंपॅरिझन केलं तर दोन्ही पिकाचं इकॉनॉमिकल कंडिशन सेम आहे. फक्त कार्नेशन मध्ये प्रॉब्लेम एकच आहे की कार्नेशन मध्ये तुम्हाला लेबर कॉस्ट जास्त आहे. त्याला स्टेजिंग सपोर्ट सिस्टीम जी करावी लागते ती एक्स्ट्रा करावी लागते. त्यामुळं कार्नेशनचा खर्च हा जरबेरापेक्षा जास्त असतो. उत्पादनामध्ये दोन्ही पिकं सारखीच आहेत. ऍव्हरेज रेट बऱ्यापैकी कार्नेशनचे थोडेसे जास्त असले तरी सुरुवातीचा खर्च बघितला तर मी सांगेन की जरबेरा सोपं आहे आणि उत्पादन आणि मेंटेनन्स याच्या बाबतीत जरबेरा कार्नेशन पेक्षा किंचित थोडासा पुढं आहे. हॅलो. ओके सर. ओके सर. आत्ताच्या विषयाशी निगडीत नाही सर, पण सकाळी जो विषय झाला मीडियाबाबत त्याच्याबद्दल नाही, थोडं प्रॅक्टिकल म्हणजे कसं आहे, ज्यावेळेला आपण मीडियासाठी माती घेतो, पण शेतकरी आपल्या शेतातला जर वापरला तरी सुद्धा त्याला रॉयल्टी चार्ज केली जाते. बाहेरून आणली तरी केली जाते. म्हणजे रॉयल्टी चार्ज केल्यामुळे त्याचं कॉस्टिंग परत वाढतं. मग त्याला स्वतःच्या शेतातलं जर वापरलं तर त्या रॉयल्टी मध्ये काही सूट मिळू शकते किंवा असं काही आहे का? आय थिंक माझ्या मते याच्याविषयी मी थोडीशी माहिती घेईन, परंतु हा विषय थोडासा महसूल विभागाशी निगडीत आहे. निश्चितच तुम्ही मांडलेला मुद्दा खूप रास्त आहे. त्याला थोडस नाही सर, पण आपल्या ह्याच्यात ते महसूलवाले बरोबर अडवतात. म्हणजे तसं काही लेखी वगैरे आहे का की जेणेकरून त्यांना आपल्याला तसं हे करत, जसं आपण मागेल त्या शेतकऱ्यामध्ये वगैरे ना सर? हा, हो. कारण त्याच्यात कसं शेतकऱ्यांचा खर्च पण वाढतोय आणि विनाकारण असं ब्लॅकमेलिंग टाईप पण जरा होतंय त्याच्यात. त्यासाठी विचारलं सर ह्याच्याशी निगडीत. ठीक आहे, थँक्यू सर. हा सर. हा, गडिंग्लज मध्ये आता कौल घेत आमचे 2 शेतकरी सर ते दंड भरले परत. हो सर. चालेल चालेल सर. हो सर, हो सर. हो सर. चालेल चालेल सर. ओके, थँक्यू सर.
धन्यवाद धन्यवाद. तर ठीक आहे. मी याचं नाव घेतोय, तिने आपला माईक चालू करायचा आहे. ठीक आहे. संजय पवार. हा येस सर. चला. ठीक आहे, तुम्ही लिफ्ट व्हा. संदीप कोळी. पाकीजा मुल्ला. यस सर. ठीक आहे. तानाजी परीट. शरद पवार. प्रकाश वटारे. यस सर. ठीक आहे. शशिकांत कांबळे. यस सर. ठीक आहे. सुधीर सोळांकुरे. यस सर. ठीक आहे. प्रमिला मोहिते. यस सर. सचिन पवार. Yes. रामचंद्र पाटील. के व्ही मूर्ती. येस सर. व्ही के जगताप. आहेत का? हा. संभाजी सावंत. जे एम पाटील. आहेत का? ठीक आहे. पी बी जाधव. हा येस सर. काय नाव तुमचं? टीव्ही जाधव. हा ठीक आहे. राम मस्कर. प्रवीण कुमार जगताप. सचिन शिंदे.
बाकी आपला माईक बंद करायचा आहे. राम हरी भजबळे. येस सर. प्रांजली पाटील आहेत का? ज्यांचं नाव घेईल त्यांनीच फक्त आपला माईक चालू करायचा आहे. बाकी सर्वांना आपला प्रांजली पाटील, बाळासाहेब वाघमोडे, प्रदीप कुमार चोरमुले. प्रेझेंट सर. काय नाव? प्रदीप कुमार बाबूराव चोरुंदे. ठीक आहे. बाळासाहेब महादेव वाघमोडे आहेत का? नाही बाळासाहेब. हा? ठीक आहे. आहेत का वाघमोडे? येस सर. ठीक आहे, तुम्ही आता लिफ्ट व्हा. बालाजी हिप्परकर, GS हलकुडे, MI आठवले, रमाकांत कांबळे, गणेश क्षीरसागर, दादासो पडवळ. येस सर. पडवळ ना? हा सर. हा ठीक आहे. अक्षय राजमाने, किरण चोरमुले, शकुंतला रानडे, सचिन हिरवे, हेमलता फडतरे आहेत का? VU बोबडे, सचिन गुरु. हॅलो हा सर, शकुंतला रांजणे आहे. शकुंतला राजने, ठीक आहे. हा त्यानंतर सचिन गुरु, अशोक कोळेकर, हनुमंत वाघमोरे, विजय शिंदे, हॅलो. येस सर. विजय शिंदे, ठीक आहे. हा. हा घेतलं. मिलिंद बर्गे, येस सर. मिलिंद बर्गे, येस सर. ठीक आहे. विजय वराळे, येस सर. ठीक आहे. विजय वराळे. हो घेतले. परशुराम गवळी, प्रेझेंट सर. ठीक आहे. सुरेश बागुल, सुरेश बागुल, रुपाली भातीगरी,
गणेश सपकाळ, सर. आहेत का? हो सर, प्रेझेंट सर. ठीक आहे. नंदा बोबडे, एस नाळे, टी लंगुटे, राजेंद्र करचे. येस सर. तर ठीक आहे. सर. हो, घेतले हात. आणि कोण राहिले का आपल्यापैकी ज्यांचं नाव पुकारले असं? सर हॅलो सर, साधना घाडगे देसाई. साधना घाडगे देसाई का? ठीक आहे. सर ते काय झालंय माहिती का, ऑर्डर येताना पण माझं नाव एकदम स्पष्ट आलं होतं आणि प्रेझेंट घेताना नाव येतच नाही माझं. ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. सर म्हणजे काय होतंय, रामितीमधून कधी कधी ऑर्डर येताना माझं साधना घाडगे ह्या नावाने येते, कधी कधी साधना देसाई अशी येते. हा, साधना घाडगे देसाई. तुमची ऑर्डर ऑफिस ऑर्डर येते जेड ऑफिस आणि त्याच्यानंतर तुमची ऑर्डर येत नाही. सर घेतलं का साधना घाडगे? हो, घेतले.